नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. देविकाच्या घरी वकील आलेले असतात आणि त्यांनी प्रश्न विचारलेले असतात, नेमकी हे काय चाललंय. तेव्हा आता स्वतः माही म्हणते, मी सगळं तुम्हाला सांगते. मी माही आणि ही देविका माझी सावत्र आई आणि प्रॉपर्टीसाठी हिने सगळा काही प्लॅन केलाय आणि मला अडकवलंय. हिने मला इंजेक्शन दिले आणि मी ड्रग ऍडिड आहे हे दाखवण्यासाठी सारखं सारखं तुमच्यासमोर मला तिने नशेमध्ये आणलं आणि तुम्हाला दाखवून दिलं की मी कायम नशेमध्ये असते. त्यामुळे सगळी पॉवर किंवा सगळे काही पेपर आहे त्याची ऑथॉरिटी माझ्याकडे द्या. ही कायम नशेमध्ये असते, त्यामुळे ही काही प्रॉपर्टी सांभाळू शकत नाही. त्यामुळे सगळे काही अधिकार मला द्या, मी सगळं काही व्यवस्थित करते. पण जे तुम्हाला माहिती आहे का वकील साहेब, हे सगळं खोटं आहे आणि हिने मुद्दाम मला या प्रॉपर्टीतून काढून टाकण्यासाठी हे नाटक केलं आणि सारखं मला ड्रग्ज देऊन देऊन मला कायम नशेमध्ये ठेवलं आणि त्यामुळे मला काहीही समजत नव्हतं. पण यावेळेला तिचा प्लॅन चुकला आणि मी तुमच्यासमोर व्यवस्थित उभी आहे. माही म्हणते, वकील साहेब, दरवेळेला मला ड्रग्ज दिलं जायचं, पण या वेळेला नीलला ड्रग्ज दिलंय आणि त्याची अवस्था बघा आता कशी. अशीच अवस्था तुमच्यासमोर माझी कायम दिसायची. बरोबर, हे सगळं प्रॉपर्टीसाठी नील सुद्धा या देविकाला सामील होता आणि दोघांना माझी प्रॉपर्टी सगळी हडप करायची होती, म्हणून यांनी प्लॅन केला. पण या वेळेला ते फसले. मला असं वाटतंय वकील साहेब, या दोघांना, देविकाला आणि नीलला, पोलिसांच्या ताब्यात द्यावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. कारण तुमच्यासमोर सगळं स्पष्ट आहे, त्यामुळे तुम्ही योग्य तो न्याय करता असं मला वाटतंय. वकील साहेब, दोघांनाही प्लीज पोलिसांच्या ताब्यात द्या. हे ऐकल्यावर मात्र देविकेला धक्का बसतो. नील काही ऐकण्याच्या किंवा काही समजण्याच्या मनस्थितीत नसतो, तो पूर्ण ड्रग्समुळे बधीर झालेला असतो. पण देविका मात्र शुद्धीत असते. तिला शॉक बसतो आणि धक्काही बसतो. कायम ही वेंदाळ्यासारखी करणारी आज इतकी कशी बोलतीये किंवा सगळं काही क्लिअर सांगून स्वतःची बाजू तिने सेफ केलेली असते आणि मला आणि नीलला मात्र हिने अडकवलं. त्यामुळे देविकाला इतका राग आलेला असतो, ती रागानेच माहीकडे बघत असते. माही म्हणते, वकील साहेब, एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. म्हणजे मला संशय नाही म्हणता येणार, मला खात्रीच आहे की देविकाने माझ्या डॅडूचा खून केलाय आणि तोही प्रॉपर्टीसाठी. डॅडूचा तर खून केला, आता ती माझ्या मागे लागली आहे आणि मलाही रस्त्यातून बाजूला करून सगळी काही प्रॉपर्टी स्वतःला हडप करायची, हे मी तुम्हाला सांगते. त्यामुळे तुम्ही देविकाचीही बाजू चांगलीच तपासा. माझ्या डॅडूचा खून देविकानेच केलाय. माहीने सगळं काही सांगून देविकाची बोलतीच बंद केलेली असते आणि देविकाला चांगलंच अडकवलेलं असतं. देविकाच्या तोंडातून एकही शब्द फुटत नसतो, कारण माहीने तिचं तोंड कायमच बंद केलेलं असतं. सगळं झाल्यावर नील नशेतच असतो. तो उभा राहतो, उभा राहण्याचा प्रयत्न करतो. देविका, चिल चिल, अजिबात टेन्शन घेऊ नको. तो वकिलाला म्हणतोय, बोलो पोलिसांना, चल चल बोलो. अगं देविका, टेन्शन कशाला घेती? पोलीस म्हणजे मी स्वतः, मीच येणार आणि माझा सामना तुला करायला लागणार. त्यामुळे तू घाबरू नकोस ग, मी तुझ्या समोर उभा राहणार. अजिबात घाबरू नको. आपण जे केलंय ते अगदी सक्सेसफुली केलंय, त्यामुळे घाबरू नको. देविकाला माहिती असतं आता माहीने माझी फजीत केली आहे आणि उरलेला आता नील बोलून चांगलंच मला अडकवणार. ती नीलच्या अशी सनकने कानाखाली देते आणि नीलला लगेच सोफ्यावर पाडते. म्हणते, वकील साहेब, तुम्हाला माहिती आहे का सगळं काही केलंय ह्या नीलने केलंय आणि यामध्ये मला अडकवलंय. माझा काही एक दोष नाहीये. सगळं काही प्लॅन किंवा काय सगळं काही ठरवलं ह्या नीलने ठरवलं आणि बघा काही नसताना मला गुतवलं. देविका आता स्वतःही सुटण्याचा प्रयत्न करते आणि फक्त नीलला अडकवण्याचा प्लॅन करते. कारण नील पूर्ण नशेमध्ये असतो, नेमकी काय चाललंय त्याला काही माहीत नसतं. त्यामुळे देविका स्वतःला वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असते. पण वकील साहेबांना माहिती असतं की माहीने केलंय आणि नीलने केलंय, त्यामुळे ते तिच्यावर फारसा काही विश्वास ठेवत नाही. देविका म्हणते, हा ड्रग ऍडिड आणि ह्यानीच ती आपल्या माहीला दिले. माहिती आहे का तुम्हाला वकील साहेब, हा स्वतः रोज ड्रग्ज घेतो आणि आता तिने माहीला देऊन सुद्धा तिलाही अडकवलेलं असतं. माझा काहीही दोष नाहीये. माही म्हणते, रिअली देविका, म्हणजे आधी मी ड्रग ऍडिड होते आणि आता नील झाला का ड्रग ऍडिड? अरे वा. अगं एक कायदे ठरव ना. कधी मला म्हणते की तू ड्रग्ज घेते आणि आता म्हणते की नील ड्रग्ज घेतो, म्हणजे तू काहीही करत नाही. जे काय केलं ते आम्ही दोघांनी केलंय का? वा देविका, खरंच छान हा. वकील साहेब, ही माही खोटं बोलतीये. ही कायम नशेमध्ये असते. आज चुकून ती नशेमध्ये नाहीये म्हणून काय बोलतीये, पण सगळं काही खोटं बोलतीये. तुम्ही हिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. ही आणि नील मिळून मला फसवण्याचा प्रयत्न करताय. माही आणि नील दोघंही मला फसवताय. वकील साहेब, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. ही माही खोटं बोलतीये. ही सुद्धा ड्रग ऍडिडच आहेत. वकील म्हणतो, तुम्हाला कळतंय का देविका मॅडम, तुम्ही काय बोलताय? अहो, काहीतरी एक बाजू मांडून तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा. कधी हिच्यावर आरोप करताय, कधी याच्यावर आरोप करताय. एक काहीतरी व्यवस्थित बोला. देविका इतकी घाबरलेली असते, काय करू आणि काय नाही. तिला फक्त स्वतःला वाचवायचं असतं. ती लगेच मोबाईल मधले फोटो दाखवते, बघा बघा ही कशी सिगरेट ओढते, दारू पिते आणि मग ड्रग पिणार नाही हे कशावरून सांगितलंय? ही ड्रग सुद्धा घेते, त्यामुळे ही ड्रग घेते आणि हा सुद्धा. या नीलने आणि माहीने मला अडकवलंय. माझा काही एक दोष नाही. वकील साहेब, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी काहीही केलं नाही. दोघांनी मिळून मला पूर्ण अडकवलंय.
देविका मध्ये प्रॉपर्टी पेपर्टी मला काहीच नको, हिच्या सह्यांवर सगळं काही चालतं. हिने सही केली तर एक ना एक रुपया निघतो, हिने जर सही केली तर आम्हाला रुपया सुद्धा निघत नाही. सगळा बिझनेस मी चालवते, सगळं काही मी हँडल करते. नील म्हणतो नाही हे खोटं आहे, हिला प्रॉपर्टी पाहिजे. तो नशेमध्ये असतो आणि नशेत बरळत असतो. एक नील गपरे, तू मध्ये मध्ये बोलू नकोस. पण नील मात्र सारखा म्हणतो की नाही देविका खोटं बोलतीये, हिला प्रॉपर्टी हवी आहे. देविका सारखी म्हणते माझ्याकडे कसलीही ऑथॉरिटी नाहीये, मी फक्त बिझनेस सांभाळते. पण पैसा काही निघतो किंवा काही निर्णय घ्यायचा असेल तो माहीच्या सहीशिवाय काहीही होत नाही. त्यामुळे तू माझ्यावर विश्वास ठेवा, मला काहीही नको ही प्रॉपर्टी पेपर्टी. त्यामुळे प्रॉपर्टीसाठी करतेय, ही माही खोटं बोलतीये वकील साहेब तुम्हाला. बघा सगळं काही मी हँडल करते कारण ही नशेमध्ये असते. माझी एकच अपेक्षा आहे, फक्त पॉवर ऑफ अटर्नी माझ्या नावाने करा, कारण सगळं काही मला हँडल करता येईल. प्रत्येक वेळेला ही नशेमध्ये असते, त्यामुळे प्रत्येक व्यवहार करताना मला अडचण येते ना, म्हणून फक्त मला तेवढाच एक अधिकार पाहिजे. तुम्ही माझे वकील आहे ना, मग माझ्या बाजूने काय ते करा. बरोबर आहे मॅडम, तुमचं तुम्ही म्हणताय तेही अगदी बरोबर आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, वकील म्हणतो मी तुमचे पर्सनल भांडणं मिटवायला आलो नाहीये इथे, मला प्रोफेशनली बोलवलंय, मी तेच करू शकतो. तुमचं काय आतल्या आत तुम्ही सॉल्व्ह करा आणि मग काय असेल तर माझ्याकडे या. बरोबर आहे वकील साहेब, पण तुम्ही माझी मदत करा. वकील म्हणतो नाही, अशा गोष्टींसाठी मदत मी करू शकत नाही. माही म्हणते ठीक आहे, तुम्ही आमच्या गोष्टी सोडवूच नका, फक्त पोलिसांना बोलवा. माहीला तो म्हणतो मिस माही, तुम्ही पर्सनल एक तुमचा सेपरेट वकील नेमा आणि सगळं काय आहे ते त्याला सांगून सगळं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि राहिला पोलिसांना बोलवायचा प्रश्न, तर तुम्ही बोलवा, मी काहीच करू शकत नाही. आणि चिडून वकील मात्र निघून गेलेला असतो. देविकाला इतका राग आलेला असतो आणि नील एकच शब्द म्हणत असतो, ही जी बोलते ना देविका हे सगळं खोटं आहे. ती इतकी चिडते. ए नील जरा शांत बसतोस का, सगळा प्लॅनचा पचका करून टाकला, आता तरी शांत बस. माही मात्र देविकाकडे रागाने बघत असते आणि देविका सुद्धा माहीकडे रागाने बघत असते. अक्षय तिकडे मंदिरामध्ये रमाची वाट बघत असतो. अगं रमा कुठे राहिली तू, किती वेळची वाट बघतोय. आणि इकडे मात्र देविकाने दोघींनाही अडकवलेलं असतं, हिला सुद्धा रूम मध्ये बंद केलेलं असतं. ही बिचारी सगळी तयार झालेली असते, पण देविकाने मात्र हिला इथेच थांबून ठेवलेलं असतं. देविका येते आणि बघते, वाव इतकी छान तयार झालीये. असा प्लॅन आहे का तुमच्या दोघींचा, म्हणजे तुमच्या दोघींच्याही लक्षात आलं. बरोबर आहे ना, रमा आणि माही एकच आहे, एक सारख्या दिसतात, त्यामुळे दोघींचाही मी फायदा करून घेत होते. पण दोघी तुम्ही एक झाला आणि आता मला अडकवण्याचा प्रयत्न करताय. वा, पण त्या देविकाला अडकवणं इतकं सोपं नाही. देविका म्हणते म्हणजे तुम्ही दोघी सुद्धा अक्षयवर प्रेम करता का. बापरे, एक नवरा आणि दोन बायका, किती मोठी फजिती आहे. वाव, खरंच छान. देविका मुद्दाम हिला भडकून देत असते माहीच्या विरुद्ध. तिथे माही येते आणि माही म्हणते हिचं काही ऐकू नको, देविका आपल्याला एकमेकींविरुद्ध भडकवतीये आणि आपल्याला भडकून आपल्यामध्ये भांडणं लावून तिचा प्लॅन तिला साध्य करायचा आहे. त्यामुळे तू इथून रमा निघून जा प्लीज, अक्षय तिकडे वाट बघतोय, तू प्लीज इथून निघून जा. देविका पटकन लगेच बंदूक काढते आणि माहीच्या अंगावर बंदूक रोखते. म्हणते हे बघ, एक तर हिला मारेल किंवा मी रमाला मारेल. रमालाही बंदूक रोखते आणि म्हणते रमा तुझं जागची जरी हल्ली तरी तुला सुद्धा मारून टाकेल. आणि लगेच आता ती माहीच्या जवळ येते आणि माहीला घट्ट पकडते, मी हिला जागेवर मारून टाकीन तू थोडी जरी हल्लीस तर. माही लगेच म्हणते रमा हिचं काही ऐकू नको, ही मला मारू शकत नाहीये, सगळं काही माझ्या हातात असल्यामुळे ही मला कधीच मारणार नाही, तुला ही फक्त धमकी देतीये, तू इथून निघून जा प्लीज. ती खूप रिक्वेस्ट करते की रमा इथून निघून जा, माही मला काहीही करणार नाही. पण बिचारी रमा घाबरलेली असते आणि समोर बंदूक असते, त्यामुळे ती जागेवरच उभी राहते. माही खूप समजून सांगण्याचा प्रयत्न करते जा. रमा म्हणते मी कुठेही जाणार नाहीये, तुझा जीव धोक्यात आहे आणि मी बाहेर जाऊन काय करू. ती देविकाला म्हणते बंदूक बाजूला करा, मी कुठेही जाणार नाही, प्लीज तिला सोडून द्या, मी इथून हलणार सुद्धा नाही. देविकाला हेच हवं असतं. देविका हसते आणि बंदूक जी रोखलेली असते ती बाजूला करते. अक्षय बिचारा किती वेळची वाट बघत असतो, आता टेन्शन मध्ये आलेला असतो. अगं किती वेळ झालाय तुझी वाट बघतोय, तू नेमकी राहिलीच कुठे ग रमा. आणि आता तो तिला फोन लावतो. अक्षय सारखा फोन लावत असतो रमाला, पण फोन काही उचलत नसते, कारण देविकाने माहीलाही बांधून ठेवलेलं असतं आणि रमालाही बांधून ठेवलेलं असतं. माही मात्र आता चिडलेली असते आणि बडबड करते, हा वकील बावळट आहे का थोडा, त्याला इतकं काही स्पष्ट करून सांगितलं पण त्याने काही ऍक्शन घेतली नाही किंवा पोलिसांना सुद्धा बोलवलं नाही. मूर्ख, मला असं वाटलं की याला कळाल्यावर हा काहीतरी करेल, पण त्या काहीही केलं नाही, तो सरळ निघून गेला. आणि ह्या देविकाने बघ आपली काय अवस्था करून ठेवलीये. बिचारा अक्षय फोन करून परेशान झालेला असतो, फोन वाजत असतो पण फोन उचलत नसतो. तो म्हणतो ही रमा अशी काय करतीये, फोन इतक्या वेळचा लावतोय, एकदा फोन उचलून तिने सांगायचं ना नेमकी काय चाललंय, किती वेळ लागणार. ही फोन सुद्धा उचलत नाहीये, त्यामुळे अक्षयला इकडे टेन्शन आलेलं असतं आणि माहीला रमाला बांधून ठेवल्यामुळे दोघीही अडचणी सापडलेल्या असतात. रमा म्हणते माही यांचा फोन येत असेल, हे काळजीमध्ये असतील. अगो हो, किती वेळचा फोन व्हायब्रेट होतोय, म्हणजे अक्षयच फोन लावतोय. पण आता बघ आपल्याला बांधून ठेवले, त्यामुळे आपण फोन उचलून त्याला नेमकी सांगू सुद्धा शकत नाहीये. दोघीही खूप परेशान झालेले असतात. इकडे
देविका येते आणि खूप रागारागाने नीलकडे बघत असते. तिने पाणी आणलेलं असतं आणि पाणी त्याच्या अंगावर टाकते आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करते. त्याला थोडीशी जाग येते किंवा तो थोडासा व्यवस्थित झालेला असतो. नील, तुला काही अक्कल बिक्कल आहे का? इंजेक्शन तू माहीला द्यायचं होतं तर स्वतः घेऊन बसला आणि किती गोंधळ आणि किती घोळ घालून ठेवला याची कल्पना आहे का तुला? हा थोडेसे डोळे उघडण्याचा प्रयत्न करतो. देविका, नेमकी काय झालंय? अरे काय झालं नाही ते विचार. इतका काही पचका करून ठेवलाय आणि ह्या माहीने सगळं वकिलाला खरं खरं सांगितलंय. त्यामुळे आपला प्लॅन जवळजवळ आता बंद पडणार असंच समज. कारण एवढं काही सगळं करून हिने आपल्या सगळ्या याच्यावर पाणी फिरवलंय आणि वकिलाला सगळं काही खरं खरं सांगितलं. आणि ड्रग्ज तू घेतो आणि तू आणि मी मिळून आपण माहीला ड्रग्ज देतो हे तिने वकिलासमोर साबित केलंय. त्यामुळे तिने आपल्याला पुरतं अडकवलंय. कळतंय का नील तुला? रमा आणि माही इकडं कसं बाहेर पडायचं या सगळ्या संकटातून याचा विचारच करत असतात. तिथे देविका आणि नील आलेले असतात. देविका यांच्याकडे खूप रागाने बघते आणि नील अजूनही एवढा काही शुद्धीत नसतो. तो डोळे ताट करून करून या दोघींकडे बघत असतो. कारण त्याला शॉक बसलेला असतो. दोघी एकाच वेळेला एकाच जागेवर कस काय? नील म्हणतो, देविका मला दोन दोन दिसताय ग, माझं अजून पूर्ण उतरलेली नाहीये का? अरे नील, उतरली की नाही मला नाही माहिती, पण ह्या ऑलरेडी दोनच आहे. पहिले एक होती तेव्हा डोही जड झाली होती. आता दोघी जणी आहे, नेमकी आपलं काय करतील मला काय सांगता येणार नाही बाबा. अरे बापरे, हा दोघींकडेही जरा बारीक बघतो. असा गेम केलाय का तुम्ही दोघींनी? माही त्याच्याकडे बघते आणि हसत असते, त्याला खूनच देत असते. देविका, आता नेमकी पुढे काय करायचं, काही ठरवलंय का तू? देविका म्हणते, नील अजून डोक्याला टेन्शन आले. दोघी आपल्याला काहीही करता येणार नाहीये. दोघी सेम दिसताय पण आपल्याला फायदा काय? नील म्हणतो, अगं असं कसं म्हणतीये? फायदा आहे म्हणजे आहेच. या सेम दिसताय ना, तर एकीला आपण मारून टाकण्याची धमकी द्यायची आणि दुसरीला डायरेक्ट मारून टाकण्याचाच प्रयत्न करायचा. म्हणजे ही समोरची बरोबर आपण सांगू तसं काय ऐकणार आणि आपल्याला हवंय तसं होणार. अरे वा नील, कसलं डोकं लावलंय रे तू. अगदी परफेक्ट आणि योग्य बोललाय तू. आता आपण असंच करूया, एक दोघीपैकी एकीला आपण मारून टाकू आणि एकीकडून आपल्याला जे हवंय ते काम करून घेऊ. नील, खरंच छान, मस्त प्लॅन आखलाय तू. ठीक म्हणते, राईट. मगाशी मी जेव्हा माहीच्या डोक्यावर बंदूक रोखली होती ना, तेव्हा रमा पळून गेली नाही, जागेवर थांबली हिचा जीव वाचवण्यासाठी. आता दोघींचाही आपल्याला फायदा करून घेता येणार आणि यामध्ये आपलं काम मात्र सुरळीत होणार. बरोबर आहे ना? नील म्हणतो, एक्झॅक्टली, मी तुला ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. देविका, आता आपण या रमाच्या डोक्यावर बंदूक ठेवायची आणि आपल्या माहीकडून सगळं काही काम करून घ्यायचं. बरोबर आहे ना देविका? आणि माही, तुला काही अडचण आहे का? किती चीप आहेस रे तू. प्रेमाचं नाटक केलं नील आणि अशी फसवणूक केली का माझी? खरंच लाज वाटतीये. कधी काळी तुझ्यावर प्रेम केलं होतं नील मी. खरंच किती हलकट आहेस रे तू. इतके शिव्या देत असते ही माही की बस. तिला इतका राग येतो या नीलचा, पण नीलला मात्र काही परिणाम होत नाही. त्याला आणि देविकाला फक्त प्रॉपर्टी मिळवायची असती आणि ते त्यांचा उद्देश असतं. तेवढं साध्य झालं की त्याला काही देणं घेणं नसतं, माहीचं सुद्धा आणि रमाचं. माही म्हणते, कसला आहे रे तू. तू या देविका बरोबर प्लॅन करून मला फसवतोय. खरंच वाईट वाटतं. कधी काळी तू माझा मित्र सुद्धा होता चांगला. अगं का चिडतीये एवढी माही तू? चिल, अजिबात चिडू वगैरे नकोस. देविका, तुला माहितीये का, मी खरंच प्रेम केलं होतं या माहीवर. पण अगं पैशांसाठी काय सगळं काही बदलायला लागतं. पण माही, तू माझ्यावर प्रेम करती का अजून? माही त्याच्याकडे रागाने बघत असते. नील म्हणतो, ठीक आहे, तू कधी काळी माझ्यावर प्रेम केलं किंवा मीही तुझ्यासाठी तुझ्यावर प्रेम करत होतो, पण आता पैशांसाठी तुझ्या विरोधात गेलो. पण माही, एक प्रश्न विचारू का? तू अजून माझ्यावर प्रेम करती की अजून कुणीतरी दुसरंच आवडायला लागलंय तुला? तो रमाकडे बघतो आणि मुद्दाम रमाला कळेल असं म्हणत असतो की दुसरं कुणीतरी आवडतंय का, दुसऱ्या कुणाच्या प्रेमात पडली का? नील आणि देविका लगेच हसायला लागलेले असतात. रमाच्या लक्षात येतं याचा म्हणण्याचा उद्देश की ती अक्षयच्या प्रेमात पडलीये. लगेच रमा खाली बघून घेते आणि देविका मात्र हसत असते. माही खाली बघून घेते. रमाच्या घरी या दोघी बसलेल्या असतात. मंगलाताई पैसे मोजत असते. तितक्या तिथे सीमाचा फोन येतो. मंगलाताई बोलतेय का? हो मी बोलतीये, मी सीमा बोलतीये. बोला की. सीमाने फोन करून सांगितलेलं असतं की माही 3 दिवस बाहेर गेली, तिचं काहीतरी पर्सनल काम आहे. पण अक्षयला सांगितलं की ती माहेरी म्हणजे तुमच्या घरी येते, त्यामुळे ती अजूनही पोहोचलेली नाहीये इथे. ती म्हटली होती की पाडव्याच्या दिवशी मी परत येणार, पण ती कुठल्या अडचणीत किंवा तिला काय प्रॉब्लेम आहे माहित नाही आपल्याला. तिच्याशी कॉन्टॅक्टही होत नाहीये. ती काय मुकादमांच्या घरी आलेली नाहीये. तेव्हा अक्षयने फोन केला किंवा तुमच्या घरी आला किंवा तुम्हाला विचारलं की नेमकी रमा कुठे आहे, तर तुम्ही सांगायचं हो ती आमच्या घरून आता मुकादमांच्या घरी यायला निघलीये. ती कधीही येईल, ती आमच्या घरून तर मात्र इथून निघलीये. हो सीमाताई, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मला कळालंय. आता जर अक्षयचा फोन आला तर मी अक्षयला बरोबर सांगते आणि जरी घरी आला तरी मी सगळं काही सांभाळून घेते. सीमाताई, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. सीमाचा फोन चालूच असतो. तितक्यात अक्षय आवाज येत आलेला असतो. ही पटकन फोन कट करते. कुठे रमा?
अयो या रमा मंदिरात यायला निघालीये, तुम्ही बोलवलं होतं ना तिला भेटायला? अहो हो, आम्हाला भेटायचं होतं. मी किती वेळची म्हणत होते रमाला आवर, पण रमाने काय पटकन आवरलं नाही. अहो फोन लावतोय, निदान फोन तर उचलायचा ना. अक्षय तिला म्हणत असतो. अहो फोन उचलायला तिने फोन पर्समध्ये ठेवला असणार आहे. आपली रमा किती वेंधळी आपल्याला माहिती आहे ना. ती निघालीये आणि तुमची चुकामुक झाली शेवटी, बरोबर आहे ना. आता ती मंदिरात पोहोचली असणार आणि तुम्ही आता माझ्या घरी. तुम्ही आता पटकन जा, रमा मंदिरात तुमची वाट बघत असणार. अक्षय म्हणतो ठीक आहे जातो मी, मला माहित नव्हतं असं होणार आणि खरंच चुकामुकच झालीये. अक्षय म्हणतो तुम्हाला पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हो अक्षय जपून जा, चल रमा भेटेन तुला तिथे. आणि अक्षय लगेच निघून गेलेला असतो. अक्षय निघून गेल्यावर ही सगळं काही तिला सांगते आणि असं मला सीमाने सांगितलं म्हणून आपण काय आत्ता सावरलं. दोघींनाही जरा आधार येतो. अक्षयला खरं काय ते कळालं नाही. इकडे साईला मात्र टेन्शन आलेलं असतं. माई काहीतरी घोटाळा होऊन राहिला या, इतका मोठा घोटाळा आहे ना का बस. माई लगेच म्हणते हा ना, आपलं गाव सोडून पुण्याला आलो ना आपण तेव्हापासून घोटाळा आणि घोटाळाच होतोय. साई आता नेमकी काय झालं सांगतोस का? आता तुला ना मी समजून सांगतो. साई आता आईला समजून सांगत असतो. आता लक्ष देऊन ऐक. माही आहे ना, माही ती आपल्या घरी राहिली होती म्हणजे ती आपण श्रद्धा समजलो, ती म्हणजे माही. आणि रमा म्हणजे अक्षय मुकादमांची बायको. कळतंय का तुला? अक्षय मुकादमांची बायको म्हणजे माही. आई म्हणते तू काय म्हणतोय रमा माही, मला काही तुझा घोळ कळत नाहीये. साई म्हणतो आई अशी काय करते, तुला समजून सांगतोय ऐक की. अगं या दोघी सारख्याच दिसतात. एक अक्षयची बायको आहे आणि एक जी माही आहे ती आपल्या घरी राहिली. कळतंय का तुला, जिला मी श्रद्धा समजतो. रमाचे काका माहीच्या घरी तिला शोधायला गेले होते आणि मी जेव्हा रमाच्या घरी गेलो तेव्हा रमाची आई म्हटली की सगळं काही व्यवस्थित आहे, अजिबात काही प्रॉब्लेम नाहीये, काही प्रॉब्लेम नाही, सगळं व्यवस्थित आहे. मग रमाचे काका माहीच्या घरी तिला शोधायला का गेले होते? याच्यावरून काहीतरी घोटाळा आहे, काहीतरी मोठं काहीतरी अडचण आहे, हे कळतंय ना तुला. दाखवताय सगळं काही चांगलं आहे पण सगळं काही चांगलं नाहीये. तुझ्या लक्षात आलंय का? माझ्या लक्षात आलंय. हे दाखवण्याचा प्रयत्न करता सगळं काही व्यवस्थित आहे, सुरळीत चाललंय, पण काहीही सुरळीत नाहीये. आतमध्ये मात्र मोठा घोटाळा चालू आहे. आई तुझ्या लक्षात येते का आता मी काय सांगितलंय? आई म्हणते पोट्ट्या तू कशाला लफड्यामध्ये पडून राहिला रे, दे की सोडून त्या पोट्टीचा नाद आणि काहीतरी वेगळा धंदा पाणी पाय. त्या पोट्टीच्या मागं कवर पाळणार आहे. आई कसं सोडून देणार मी, तुला सांगितलंय ना मी साई, त्या पोट्टीचा नाद सोडून दे. आई तू सहज सांगतेय राव, नाही सोडू शकत, काहीतरी अडचणीत असणार त्या आणि त्यांना सोडवणं माझी जबाबदारी आहे. मी प्रेम केलंय श्रद्धावर, तुला तर माहितीच आहे, आणि प्रेम केलंय म्हणल्यावर ते निभावावं तर लागणार. श्रद्धा जर अडचणीत असेल तर तिला अडचणीतून सोडवणं मा कर्तव्य आहे ना. आणि तू कशी म्हणते की सोडून दे पोट्ट्या? साई म्हणतो मी सगळ्या गोष्टींचा छडा लावणार, माही आणि रमा कुठे हे शोधून काढणार आणि दोघींनाही अडचणीतून बाहेर काढणार. मी प्रेम केलंय म्हणल्यावर एवढं तर माझं कर्तव्य आहे. माय तुम्हाला कितीही समजून सांगण्याचा प्रयत्न कर, पण दोघींना जेव्हा संकटातून बाहेर काढीन तेव्हा काय ते मला बरं वाटणार. त्यामुळे मी आता दोघींना व्यवस्थित आणि सुखरूप काढण्याचा प्रयत्न करणार. ते नेमकी कुठे आहे ना आधी हे शोधण्याचा प्रयत्नच करतो. देविका म्हणते काही झालं तरी माही माझी सावत्र मुलगी आहे, पण माझ्या नवऱ्याची सख्खी मुलगी आहे ना ती. त्यामुळे माहीला जर त्रास झाला तर मला सहन होणार नाहीये. तिला त्रास झाला म्हणजे माझ्या नवऱ्यालाही त्रास होणार वर. त्यामुळे माहीला मला काय त्रास द्यायचा नाहीये. माही मी तुझे हात सोडते आणि तुला ना मोकळी करते. बाई तुला जो त्रास होतोय ना तो अजिबात मला सहन होत नाहीये. देविकाने माहीला सोडवलेलं असतं. माही उठून उभी राहते आणि म्हणते मी जेवणार नाहीये. जोपर्यंत माही काही खात नाही तोपर्यंत मी सुद्धा जेवणार नाहीये. देविका मला उगाच आग्रह करू नको. वाव एवढी काळजी आहे तुला रमाची की रमाने काही खाल्लं नाही तर माही सुद्धा खाणार नाही, इतकी काळजी आहे का तुला? तर मी दोघींनाही सोडते एका अटीवर, तिलाही खायला देणार पण माझी अट मान्य करायची, म्हणजे दोघींना इथेच राहायला देणार मी. माझी अट तुम्ही मान्य करणार आहात का? तुम्ही मस्त आनंदामध्ये इथे राहा, मी तुम्हाला अजिबात काही त्रास देणार नाही. पण उद्या वकिलासमोर सांगायचं की मी ड्रग्ज घेते, पॉवर ऑफ अटर्नी देविकाला द्या, माझी काही एक हरकत नाहीये. एवढं जर केलं तर तुम्ही कायमच्या मुक्त होताल. माही लगेच म्हणते ए देविका असं मी काहीही करणार नाहीये, तुला काय करायचंय ना ते करून घे, आणि वकिलासमोर तर मी असं खोटं तर बोलणारच नाहीये आणि माझी प्रॉपर्टी तुला मिळून देणार नाही, शेवटपर्यंत मी प्रयत्न करणार. देविका म्हणते ठरलं तर मग तू ऐकणार नाहीयेस ना माझं, मग आता मी काय करते बघतच राहा. माही जेव्हा सगळं करायला नाही म्हणते तेव्हा नील लगेच बंदूक काढतो आणि रमाच्या डोक्यावर ठेवतो. बिचारी माही घाबरते आणि म्हणते की तुम्ही म्हणाल तसं करील, तिला आधी सोड. अक्षय आता रमाला शोधत शोधत परत घरी आलेला असतो. रमा रमा सीमा येते, आजी येते. अगं मगाचपासून तिला शोधतोय, फोनही लावतोय पण तिचा काही पत्ताच लागत नाहीये. अगं रमा कुठे? सीमाला म्हणतो आई तुम्ही काही लपवताय का माझ्यापासून? खरं सांगा, मग अशी जानवी वहिनी सुद्धा असंच काहीतरी वागत होती, आता खरं सांग नेमकी काय लपवताय माझ्यापासून? वहिनी सुद्धा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते पण दादाने तिला अडवलं आणि शांत बसवलं. आई खरं खरं सांगा नेमकी काय लपवण्याचा प्रयत्न करताय? सीमा म्हणते अरे काहीच नाहीये, उगाच कसला विचार करतोय अक्षय तू, हे बघ
मी उगाच विचार करत नाहीये, मलाही जाणवायला लागलंय काहीतरी लपाछपी करताय तुम्ही, पण नेमकी काय हे मला कळत नाहीये. सीमा खूप प्रयत्न करते, अरे काहीच नाही, पण याने मात्र आता ठरवलेलं असतं काहीतरी आहे आणि आपल्यालाही शोधायचंय. आई तुम्ही समजून सांगता की याला कसली शंका घेतोय? सीमा तू जरा शांत बस आणि खरं काय त्याला सांगून टाक. आजी लगेच म्हणते, अरे रमाने तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन केलंय, पण ते अजून काम पूर्ण झालेलं नाहीये, त्यामुळे तिला घरी यायला वेळ लागतोय, पण तू ऐकतच नाहीये, त्यामुळे तुला सांगायलाच लागलं. अरे बापरे, असं आहे तर मग आधी सांगायचं ना. अक्षय म्हणतो, असं कुठं असतं का? तिने काहीतरी प्लॅन करायचं आणि दिवसभर तिच्या टेन्शनमध्ये मी राहायचं. सरक बाजूला. आणि अक्षय आता त्याच्या रूममध्ये निघून गेलेला असतो. सीमा म्हणते, आई थँक्यू बरं, तुम्ही ऐन वेळेला सावरून घेतलं, नाही तर मी खरंच घाबरले होते, याला काय उत्तर देऊ मला कळतच नव्हतं. सीमा म्हणते, आई ती माही अडकली तर नसेल? अगं शशिकांत काय म्हणत होता माहितीये का, ती देविका म्हणजे माहीची सावत्राई खूप डेंजर बाई आहे, तिने काही केलं तर नसणार ना? आपण अभिषेकला सांगू आणि काय नेमकी ती सुखरूप आहे की नाही येऊन आपल्याला तो सांगेल, म्हणजे आपल्याला जरा रिलॅक्स वाटेल. हो आई तुम्ही म्हणताय, अगदी तसंच करूया. सीमालाही थोडा आधार आलेला असतो. अक्षय म्हणतो, नेमकी काहीतरी आहे हे माझ्यापासून लपवताय, कारण तिने माझा निदान फोन तरी उचलायला पाहिजे. रमा माझा फोन सुद्धा उचलत नाहीये, म्हणजे नक्कीच काहीतरी आहे. सगळे लोक माझ्यापासून लपवताय. पुढच्या भागामध्ये माही म्हणते की मी सही करायला तयार आहे, पण रमाला अक्षयकडे पाठवायचं. रमा जेव्हा अक्षयला भेटेन तेव्हाच मी तुमच्या पेपरवर सही करणार, कळतंय का तुम्हाला? इकडे साई काकांकडे आलेला असतो आणि पंकज काकांना सगळं काही खरं सांगतो. तो म्हणतो, नेमकी काय चाललंय, म्हणजे माही आणि रमा दोन आहेत का? हो मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही जरा समजून घेता का मी काय सांगतोय? काका म्हणतो, हो तू काय म्हणतोय ना हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलंय. आता इकडे अक्षय, साई आणि पंकज काका अक्षयकडे आलेले असतात. तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता का? हो आम्ही ओळखतो, पण आधी ऐकून घे, आम्ही तुला खूप महत्वाची गोष्ट सांगायला आलोय. अक्षय म्हणतो, सांगा की काका नेमकी काय सांगायचंय? आणि आता काका आणि साई नेमकी अक्षयला काय सांगणार हे आपल्याला उद्या बघायला मिळणार. मित्रांनो आज आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.